खरं तर ग्रुप ग्रामपंचायत विद्यार्थी प्रीमियर लीगच्या आयोजकांचं त्यासाठी आभार व्यक्त करूया. प्रल्हादजी म्हात्रे साहेब धाकटीजो यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅच चालू करा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल ऋग्वेदा एंटरप्राइजेस विंधणे या टीम कडून. अक्रुल पाटील दोनही विजेते संघ आहेत आणि आणखीन एक सामना जिंकून खरं तर अगदी शेवटचा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघांची तयारी मात्र असणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची लढत आहे. अक्रुल पाटील एक नामवंत गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अनिकेत जोशी आणि स्वप्नील खार पाटील सलामीची जोडी. पहिलाच बॉल यावेळेस फुल टॉस होता परंतु मिसक्यूट झालाय. फटका लॉंग ऑफ कडे जात असताना मिसक्यूट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. पहिलाच बॉलवर दणदणीत चौकार. तसेच व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो अनंत भोईर आणि प्रल्हाद म्हात्रे तसेच आमचे जनार्दन घरत यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत केलं जातं. अनिकेत जोशीनं मात्र चौकारणं खातं उघडलंय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 1-11 विंधणे या टीमनं. अक्षय स्मृती जनार्दन भोईर आमचे रोहन भोईर यांचे पिताश्री यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. दीपक सर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू सरकला. इकडे मात्र सर्कल मधला फिल्डर धावतोय. पाठीमागे 2 धावा तर इकडे कंप्लीट झाल्यात. सुरुवात चांगली झाली ती. टॉस जिंकल्यानंतर 1-11 विंधणे संघानं मात्र पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर ऋग्वेद एंटरप्राइजेस विंधणे टीमला सुद्धा बॅटिंग करायची होती परंतु त्यांना आता मात्र क्षेत्ररक्षण करावं लागतंय. परंतु दोन्ही विजेते संघ आहेत. चांगली टक्कर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. लेफ्ट ऑफ द विकेट ना यावेळेस मात्र अडबा पॅट ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवले बॉल. अनिकेत जोशीच्या पॅट मधून षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्लॉक स्वीप केलं होतं. एक दर्जेदार फटका मात्र येत असताना ऑन साइडला टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 12-12 वर. तसेच या स्पर्धेसाठी आमच्या आदरणीय सन्माननीय किशोरदादा मारुती घरत यांच्या माध्यमातून 1001 रुपयाची धनराशी आल्याबद्दल आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत. तसे आमचे मान्यवर जनार्दन भोईर प्रल्हाद म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अनंत भोईर या तिन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालंय. दीपक सर. सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकामध्ये आणि तेही अक्रुल पाटीलच्या अगेन्स्ट मात्र हा हल्ला चढवला गेलाय आणि त्याचमुळे खरं तर टेन्शन आता मात्र असेल ऋग्वेदा एंटरप्राइजेस विंधणे या टीमवर. अनिकेत जोशी कॅप्टनच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघत असताना आणखीन एक समोर ड्राइव्ह केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट ए शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. स्ट्रेट ड्राइव्ह साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू सीमा पार. आणखीन एक बहारदार षटकार. विस्फोटक खेळाला सुरुवात केली अक्रुल पाटीलच्या अगेन्स्ट. खरं तर ही सुरुवात नक्कीच थोडीशी चिंता वाढवणारी आहे आणि म्हणूनच संघातील सिनियर खेळाडू त्याच्या दिशेने आता मात्र गेलेत. काही टिप्स मात्र त्याला देत असताना 2 षटकार लगातार. सुरुवातीपासून बेधडकपणा पाहायला मिळालाय तो कॅप्टन अनिकेतचा. स्कोर कार्डवर लागल्या तब्बल 18 धावा. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पहिल्यांदा फलंदाजी घेणार असं अनिकेत म्हणाला आणि तीच फलंदाजी आता मात्र स्वतः करत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट लढतो या ठिकाणी संघाचं नेतृत्व आणि संघाला मात्र चांगल्या ठिकाणी नेऊन जात असताना गोलंदाज पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. संधी आहे या ठिकाणी. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षकांना झेल सोडलाय. चेंडू अगदी पाठीमागे चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. दैव बलवत तर आपण म्हणूया. इकडे मात्र एक पहिली विकेट मिळाली असती अक्रुलला परंतु झेल मात्र भूमीला दान. 2 रन्स मिळतात. टीमची टोटल 20 वर. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो. चांगला चेंडू होता मित्र म्हणेन. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली बॉडी लाईन हा चेंडू आणि इकडे मात्र झेल सोपा झेल होता. एवढाही अवघड नव्हता. त्याचं कारण सुद्धा आहे झेल सुटल्याचं. आपण त्याच्याबद्दल नंतर चर्चा करूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर 20 धावा. दमदार सुरुवात पाहायला मिळते. ती अक्षय स्मृती मरुआई विंधणे या टीमची बॉन्च एंटरप्राइजेस. यस दीपक सर. तर पहा आपण मैदानाच्या बरोबर या स्टेजच्या उजव्या साईडला फायर डाबा आणि त्या धाब्याचे सर्वेसर्वा कोरडे आमचे अश्विन पाटील यांचा तिथे तुम्हाला धाबा आणि अतिशय सुंदर अशी मेजवानी तिथे तुम्हाला मिळेल.
त्या मेजवानीचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या. येस. तसंच मिळालेल्या अवधीमध्ये आम्ही आमचे इथे आलेले आमचे यजमान, त्यानंतर आमचे प्रमुख पाहुणे आमचे रोहन भोईर आणि राहुल भोईर यांचे पिताश्री जनार्दन भोईर साहेब यांचा आम्ही इथे यथोचित मान सन्मान करीत आहोत. त्यांचा हा मान सन्मान घेण्यासाठी आपण आमच्या या मुख्य मंचावर यायचं आहे. तर जनार्दन भोईर साहेब यांचं इथे आपण यथोचित मान सन्मान घेत आहोत आणि तो मान सन्मान करण्यासाठी आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक शक्ती बाळकृष्ण म्हात्रे आणि मंगेश मधुकर घरत, इथे मंगेश जी मधुकर घरत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्यांचा केला जातो. या गुलाबी थंडीमध्ये माईची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे आमच्या बाळकृष्ण म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांना इथे सन्मानित केलं जातो. आणि हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान त्यांच्या एक जपलेल्या माणुसकी नातेचा हा सन्मान तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. तदनंतर आमचे अजून एक पाहुणे आमच्या अनंत भोईर साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपला शुभ सन्मान घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आमचे शक्तीजी बाळकृष्ण म्हात्रे, शक्ती म्हात्रे यांचे पिताश्री बाळकृष्ण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातो. एस अनंत भोईर यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही करतो स्वागत, कारण अनेक मान्यवरांचा ताफा गेल्या पहिल्या दिवसापासून आजची तिसरी ही रजनीची रात्र आणि या रात्रीमध्ये तुम्हाला शुभ सन्मान करताना पाहायला मिळतात. नेक्स्ट सन्मान आम्ही घेतो यस अंपायर नो बॉल आहे. थँक्यू. प्रल्हादजी म्हात्रे डाकटिजोई त्यांचा इथे शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रल्हादजी म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जातो आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी बाळकृष्ण म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी पहा आमच्या अनंतजी भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 501 रुपयाची धनराशी आणि शरददादा पंढरीनाथ म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम या स्पर्धेसाठी 2001 रुपयाची धनराशी. यस सर्वांचं आम्ही करतो मनापासून स्वागत. प्रल्हादजी म्हात्रे यांचं स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे मॅच खूप चांगली रंगले आणि कॉमेंट्रीचा एक गोड आवाज आमचे दीपक पाटील सर पळसपे. धावा झाल्यात आतापर्यंत 26-26. दुसरं षटक सुरू आहे विशाल कातकरी या गोलंदाजाचं. चांगला यावेळेस मात्र चेंडू लेंथ बॉल होता, उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विशालनं मगाच्याही मॅच मध्ये थोडंसं प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीनं. वेग आहे या गोलंदाजाकडे, ॲक्युरसी चांगली आहे आणि त्याचमुळे मगाच्याही मॅच मध्ये थोडंसं प्रमुख फलंदाजांना बीट करताना दिसलं. आणि इकडे गरज आहे कारण अक्रुल पाटीलला मार बसलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑनटॉपचा फटका, वेगवान स्ट्रोक साईड स्क्रीन समोर मात्र अडवला जातोय. वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, त्यामुळं एक धाव येत असताना सिंगल रन. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक संधी. दुसऱ्यांदा नो बॉल पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये विशालचा. फ्रीटचा बॉल असेल, मुक्तपणे खेळण्याची संधी असेल. पाहूया इकडे स्वप्नील खार पाटील मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं या खेळाडूनं. खरं सगळ्यात जास्त बोली लावून या खेळाडूला मात्र अक्षय स्मृती मरुआई विंदणे, टीम मॅनेजर गजानन पाटील यांनी आपल्या टीम मध्ये घेतलं आणि पहिल्याच मॅच मध्ये मात्र आपल्या फलंदाजीतली चुणूक मात्र त्याने दाखवली. आणि पाहूया फ्रीटचा बॉल विशाल कातकरी, पाहूया कशा पद्धतीने हँडल करतोय. फ्रीटचा बॉल. विंदणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 आजच्या रात्रीमधील तिसरी लढत. दोन्ही विनर्स टीम आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला ऋग्वेद एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदणे आणि त्यांच्या विरोधामध्ये अक्षय स्मृती मरुआई विंदणे. असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. परंतु बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकून घेतलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा दमदार बॅटिंग केली होती ती याच अक्षय स्मृती टीमनं आणि इथे सुद्धा चांगली सुरुवात.
हो चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर केलाय. बॉल जाईल तो सरळ सीमारेषा पार. स्वप्नील खार पाटीलच्या पॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. तसेच या स्पर्धेसाठी बालू मोकल बोरकार यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी आल्याबद्दल आम्ही त्यांच्या करतो सहर्ष स्वागत. तसेच सुनील पाटील आणि आमच्या आणखीन मान्यवर प्रकाश पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तसेच या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय संचित पाटील नवापाडा यांच्या हस्ते इथे 2001 रुपयाची धनराशी आल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा या क्षमा असावी. इथे जर आपण पाहिलं तर 2501 रुपयाची धनराशी त्यांच्याकडून गुरु ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग मध्ये आपले करतो सहर्ष स्वागत. एस दीपक दादा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यात तब्बल 38 धावा 38 रन्स 38 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली. ती सलामीवीर आपण पाहतोय अनिकेत जोशी 8 बॉलमध्ये 21, स्वप्नील खार पाटील 6 बॉलमध्ये 15 आणि भक्कम अशी सुरुवात मात्र करून दिली ती सलामीवीरांनी. आणि त्याचमुळे लगातार दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा एका मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा अनिकेत जोशीनं 35 धावा, स्वप्नील खार पाटीलच्या 56 धावा आणि हाय स्कोर मात्र केला होता. 92 धावा ठोकल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्यांनी बॅटिंग स्वीकारले आणि त्याच दिशेनं मात्र वाटचाल सुरू आहे. ती अक्षस्मृती वंश एंटरप्राइजेस मरुवाई विंधणे या टीमची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर. रोशनजी पाटील आमचे समालोचक मित्र ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल तो अक्रुल पाटील. अक्रुल पाटीलला सुद्धा मोठी बोली लावत खरं तर ऋग्वेदा एंटरप्राइजेसनं आपल्या टीम मध्ये समाविष्ट केले, परंतु त्या पद्धतीने मात्र त्याला कामगिरी करावी लागेल. समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल आणि काही झालं तरी या ओव्हरमध्ये थोडासा ब्रेक लावावा लागेल, कारण अक्रुल पाटील हा एकमेव गोलंदाज असा आहे ज्या गोलंदाजाकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत या टीमला. आणि ज्या पद्धतीनं पहिल्या 2 पॉवर प्लेची षटकं अक्षरशः फोडून काढलेत, कुठेतरी या जोडीला मात्र थांबवावं लागेल अक्रुलला. शॉट ऑफ लेन तिकडे हुक करण्यासाठी गेला, मिस टायमिंग स्ट्रोक आणि साधा सोपा झेल या ठिकाणी सोडलाय. ओमकार जोशी नॉट एक्सपेक्टेड. अगोदर ज्या पद्धतीनं मात्र सलामीवीरांनी सुरुवात केली धूमधडाक्यामध्ये आणि अक्रुल पाटीलच्या या बॉलवर मात्र विकेट मिळता राहिले. पहा अगदी सोपा झेल, सहज सोपा झेल या ठिकाणी भूमीला दान, जीवन दान मात्र मिळालंय आणि तेही अशा फलंदाजांना. स्वप्नील खार पाटील त्या ठिकाणी आहेत. एक गोल्डन विकेट मात्र मिळाली असती ऋग्वेदा एंटरप्राइजेसला. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपरकडे. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र स्वप्नीलने केला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये अक्रुल पाटील अतिशय चांगल्या टप्प्यावर मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या सुरुवातीचं षटक मात्र महागडं ठरलं होतं, 20 धावा त्याला खर्चाव्या लागल्या होत्या. ओ यावेळेस मात्र एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवलाय. झेल सोडल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार. क्लासिकल ड्राईव्ह टॅलेंट आहे स्वप्नील खार पाटील मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये आपण ते पाहिलं, पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. इकडे झेल सोडल्यानंतर हा षटकार मात्र आलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर कार्डवर 45 45 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. अक्रुल पाटील अजूनही विकेट गमावलेली नाहीये. सलामीची जोडी. चला चेंडू मिळत नसेल तर दुसरा चेंडू घ्या. आल्यानंतर आपण मॅच बॉल पुन्हा एकदा देऊया, कारण रात्र आहे, चेंडू सापडणं सुद्धा कठीण आहे, वेळ आपला जास्त जाईल. चला बॉल द्या. चॉईस बॉल अगोदरच 2-3 करून ठेवा. अंपायर्स आपल्याकडे मगाशी 3 चेंडू दिले होते आय थिंक. चला परत घ्या, मॅच चालू करा. रोशन सिंग ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1001 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले,
त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच रोशनजी सिंग. चला लवकर चेंडू चॉईस करा. 45 धावा झाल्यात आतापर्यंत. चला अक्रुल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला स्वप्नीलच्या पॅटमधून. याही वेळी मात्र मिस केलाय. तिकडे बीट करत गेला हा चेंडू स्वप्नीलला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 45 धावा झाल्यात आतापर्यंत. 30 षटक सुरू आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. लॅपटॉप ओथ विकेट अक्रुल थोडासा पुढे आला होता. इकडे संधी आहे आणि आणखी एक झेल सोडलाय. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, इकडे स्वतःहून मी तर म्हणेन आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय ऋग्वेदा एंटरप्राइजेसना. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. आता मात्र विचार करा ऋग्वेदा एंटरप्राइजेस आपलं चुकतंय काय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 47 धावा. 47 लॉस ऑफ 0 विकेट. सरपंच रोशन डाकी दादांचा आहे व योगदान. या प्रीमियर लीगला मिळतोय बघा, मिळतोय त्यांना मान. सरपंच रोशन डाकी दादांचा आहे व योगदान. या प्रीमियर लीगला मिळतोय बघा, मिळतोय त्यांना मान. MMV धाकटी जुई स्पर्धा मानाची. MMV धाकटी जुई स्पर्धा मानाची. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची. आता जाईल तिथं चर्चा आहे आमच्या मंगेश दादाची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 47 धावा. 2 झेल मात्र सोडण्यात आलेत. स्वप्नील खारपाटील सारख्या दिग्गज फलंदाजाला मात्र जीवनदान देणं आता मात्र येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये काय होणार आहे पाहावं लागेल. कारण बऱ्याच वेळेला जीवनदानानंतर मात्र फलंदाज आक्रमक होत असताना आपण पाहिले असतील. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करत राहा. ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंधणे कॅप्टन मनीष पाटील च्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम ओनर विशाल पाटील आणि वनमाळी पाटील. सूर्यकांत कासकर आहेत या टीमचे मॅनेजर. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर दमदार परफॉर्मन्स मात्र आतापर्यंत आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला तो अक्षय स्मृती मरुआई विंधणे या टीमचा वॉन्च एंटरप्राइजेस पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय. कॅप्टन अनिकेत जोशी नेतृत्व करतोय. दोन्ही मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. टीम मॅनेजर गजानन पाटील यांनी हा संघ निवडलाय आणि या 2 टीम मध्ये मात्र चांगली टक्कर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एका बाजूला मनीष पाटील, दुसऱ्या बाजूला अनिकेत जोशी. व पहिलाच बॉल या वेळेस मात्र अगदी लॉंग ऑफ कडे स्ट्रेट टू द फिल्डर. विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र दिलाय तो कॅप्टन मनीषना. गरज होती एका विकेटची आणि ती विकेट मात्र प्राप्त करून दिले. कॅप्टननं बाद केलंय कॅप्टनला. आहे जीवा भावाचा मंगेश घरत उपसरपंच आहे बघा नावाचा. माजी सरपंच शक्ती म्हात्रे आहे जीवा भावाचा. मंगेश घरत उपसरपंच आहे बघा नावाचा. मैत्री मिलिन स्पोर्ट धाकटी जुई क्रिकेट संघाची. मैत्री मिलिन स्पोर्ट चर्चा धाकटी जुईची. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रे.
सुरुवात चांगली झाली या षटकाला. कॅप्टन मनीष पाटील कडून अपेक्षित आहे. कॅप्टन कडून एक चांगला परफॉर्मन्स जोडी फोडले कॅप्टननं. यावेळेस मात्र आडवा पॅटर्न ऑन साइडला बेड विकेटकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना एकच धाव मिळेल. चांगला थ्रो येत असताना विकेट किपर एंडकडे एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. ती 49 या आकड्यावर 49 रन्स. चौथं षटक सुरू आहे. स्वप्नील खार पाटील एका बाजूला आणि त्याचप्रमाणे बळीराम नबाळे सिनियर खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलंय विंजणे टीम कडून. फुल टॉस आहे यावेळेस मात्र पॉइंटला कबा पॉइंटला बॉल चाललाय. तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार आणि मात्र अर्धशतक धाव फलकावर 53 धावा माफ करा पूर्ण होत असताना आता जाईल तिथं चर्चा. 4 धावेनं मात्र धावसंख्या 53 या आकड्यावर 53 रन्स. बळीराम नवाळे यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज मनीष पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा हा चेंडू अगदी जागेवरूनच खरं तर शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला प्रामुख्यानं. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडू जात असताना चौथं षटक सुरू आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 53 धावा परंतु बऱ्यापैकी कंट्रोल केलाय तो मनीष पाटीलनं. यावेळेस मात्र फ्लिक केला. रिशा सहानं बॉलला वळवलं स्क्वेअरलेगकडे. पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न स्वप्नीलनं केला होता परंतु रन मात्र कंप्लीट झालंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 55-1. मैत्री मिली नवीन तो स्फोट धाकटी जुई गावाचा. जाईल तिथं दराराय हाय त्यांच्या संघाचा. संग्राम घरत दादानी या स्पर्धेला बाईक दिली. संग्राम घरत दादानी या स्पर्धेला बाईक दिली. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. प्रीमियर लीगचं आयोजन केलं. 5वं आणि अंतिम षटक असेल परंतु हे फार महत्वाचं असेल. इकडे मात्र मागच्या ओव्हरमध्ये कॅप्टन मनीष पाटीलनं थोडंसं पुनरागमन करून दिलंय. हाच धागा पकडावा लागेल. मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय. याच मोमेंटमचा फायदा जर उठवला गेला शेवटच्या षटकामध्ये ही धावसंख्या जर सीमित ठेवण्यात यश प्राप्त केलं ऋग्वेद एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंजणे संघानं तर नक्कीच या मॅचमध्ये थोडंसं कमांड प्रस्थापित करू शकतील. परंतु त्यासाठी या ओव्हरमध्ये मात्र कमीत कमी धावा देणं गरजेचं असेल आणि त्याची जबाबदारी मात्र दिली जाते 5व्या षटकाची. ती दयानंद भोईर यांच्यावर. पहिलाच बॉल गलीमध्ये जात असताना इकडे मात्र पहिली धाव घेतले वेगानं. इकडे स्ट्राईक हवी आहे. पंच सांगतील अशा पद्धतीने रन आहे की नाही. पाहूया एक्झॅक्टली काय झालंय. एक धाव मिळेल. कशासाठी अंपायर? तिसऱ्या पंचांची मदत मात्र मागितली जाते. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय आणि ही रन बॅटकटच्या स्वरूपात आहे अंपायर. येस थँक्यू. ही एक धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं स्ट्राईक रोटेशन नाहीये. फुल टॉस आहे यावेळेस मात्र पहा शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केला. इट्स अ नो बॉल कॉल. वेस्ट साइड कॉल करण्यात आलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि त्यामुळे स्वप्नील खार पाटीलला आणायचं होतं खरं तर स्ट्राईक एंडला. ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली असेल आणि नो बॉल सुद्धा मिळालाय. त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. इकडे मुक्तपणे खेळण्याची संधी असेल. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तो 58 या आकड्यावर. इकडे चुकी केली दयानंद यांनी. बीमर टाकले तर मात्र स्कोर कार्ड मात्र पुढे जात राहील. लेफ्ट आर्म विकेट. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू होता. लेंथ बॉल होता. यावेळेस मात्र बरोबर टप्प्यावर पडला. प्रॉपर लाईन आणि लेंथवर हा चेंडू फ्रीटचा बॉल मात्र अतिशय उत्तम रीतीनं सादर केलाय तो दयानंद भोईर यांना. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्ड 58. हा स्कोर कार्ड जर 65च्या खाली थांबवण्यात यश प्राप्त केलं
तर नक्कीच ही धावसंख्या मात्र चेसेबल राहू शकेल. अन्यथा जरी धावसंख्या 70च्या आसपास गेली तर थोडंसं कठीण होईल दुसऱ्या सत्रामध्ये, कारण सोपं नाहीये नाईट स्पर्धांमध्ये जेव्हा तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता. बघूया दयानंद भोईर यांच्याकडे अनुभव आहे. यावेळेस मात्र सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चिरत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. दयानंद भोईर यांच्यावर मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर क्रीजच्या खोलीचा वापर करण्यात आला होता. थोडासा पाठीमागे जाऊन खरं तर शॉट बनवला गेला पण एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला ड्राईव्ह. दयानंद पुन्हा एकदा सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वप्नील खार पाटीलसाठी नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे आणि इकडे मात्र पुन्हा एकदा दंडित केलंय अंपायर्सनं. त्यामुळे दुसरा अटेम्प्ट पाहायला मिळतो या ओव्हर मधला. या 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि इकडे मात्र दंडित करण्यात आलंय आणि गोलंदाजाला मात्र ही गोलंदाजी इकडेच सोडावी लागेल आणि दयानंद भोईर यांना मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. 2 बीमर बॉल मात्र हाताळले गेलेत आणि त्याच कारणास्तव इकडे थांबवण्यात आलंय ते दयानंद यांना. 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या 3 ने जम्प करेल. स्कोर कार्डवर आता मात्र लागल्यात त्या 65 धावा. 65 रन्स ऑन बोर्ड नाव. चला लवकर निर्णय घ्या. गोलंदाजाचा बदली गोलंदाज मात्र हे षटक कंप्लीट करेल परंतु पुन्हा एकदा फ्रीडचा हा चेंडू मात्र मिळणार आहे तो स्वप्नील खार पाटील. काय बॅटिंग केली आतापर्यंत. 16 बॉल मध्ये 31 धावा. चला जो काही निर्णय कमिटी आपण लवकर निर्णय घ्याल. चला 3 चेंडू राहिलेत. इतक्याला पूर्ण झाले असते. कारण 3 चेंडू कारण ऑप्शनच नसेल तर करणार तरी काय. त्यामुळं
स्पर्धा आपली आहे, सगळ्यांनी समजून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर बदली जरी गोलंदाज असला तरी तो मुख्य गोलंदाज नसेल, कारण अगोदर मुख्य गोलंदाजांनी षटकं कंप्लीट केलेत आणि अशा सिच्युएशनला बदली गोलंदाज सुद्धा कुठला तरी एखाद्या गोलंदाजाचा वापर करावा लागेल, षटक पूर्ण करावं लागेल. चला दोन्ही टीम्सना मी विनंती करेन की आपण हे समजून घ्या, शेवटचे 3 चेंडू राहिलेत फक्त. का असं नाहीये की दयानंद भोईर यांनी काही जाणून बुजून खरं तर वेबसाईट टाकलेले नाहीयेत, कारण पाया मैदानावर आपण पाहिलं तर हरिओम शोरमा शनिवार आता संपेल, खरं तर बऱ्याच जणांना शनिवार असेल. सिद्धार्थ कोळी यांचा स्टॉल आहे हरिओम शोरमा, नक्की व्हिजिट द्या. सगळं चविष्ट लज्जतदार तुम्हाला खायला मिळेल त्या ठिकाणी. चला चला हेच समजवते आपण. उलट जो बदली गोलंदाज असेल त्याला टेन्शन आलं असेल, 3 चेंडू त्याला कंप्लीट करायचे आहेत. चला स्कोर झालाय आतापर्यंत 65 धावा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बदली गोलंदाज हे षटक मात्र पूर्ण करेल. सौरभ येतोय, सौरभच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सौरभ पाटील सामनावीर ठरला होता खरं तर मागच्या मॅच मध्ये. सौरभ 3 शेवटचे चेंडू राहिलेत गोलंदाजीसाठी, मात्र षटक कंप्लीट करेल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ होता, इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चांगला मात्र सुरुवात करण्यात आली खरं तर सौरभ पाटील कडून. एक वापर व्हायलाच हवा अशा चेंडूचा आणि तो वापर मात्र सौरभ पाटील या ठिकाणी करत असताना आडवा पॅटर्न ऑन साइडला ताणून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलं या बॉलला. स्वप्नील खार पाटीलच्या बॅट मधून येतोय हा गगनचुंबी षटकार. प्रीमियर केलं घाटी जुई संघाने. तर दाबा 70 क्रॉस केले या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फलंदाजी करणारा संघ वंश 11. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न कवसला होता, इकडे मात्र ऑफस्टंप लाईनवरून हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल, षटक मात्र समाप्त. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अक्षय स्मृती मरुआई विंदणे वंश एंटरप्राइजेस पुरस्कृत या टीमनं धावा केल्या त्या 71 आणि 72 धावांचं लक्ष्य मात्र ठेवण्यात आलंय. 72 रन्स टू विन. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये हे लक्ष्य मात्र पूर्ण केलं जाणार का, परंतु टॉस या ठिकाणी केला जाईल. दोनही लुझर टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करायची आहे. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो रोशनजी पाटील यांचा. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅच लुझर विरुद्ध लुझर, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉस साठी या. रत्नेश 11 नवापाडा आणि मिलिंद स्मृती वॉरियर्स धाकटीजोई टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन या. लगेचच टॉस केला जाईल. हॅलो. चला दोन्ही टीम लुझर लुझर, आपण टॉस साठी आपलीच.
मिलिंद स्मृती वॉरियर्स विपक्ष रत्नेश 11 नौपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो आमचे प्रमुख अतिथी समाधानजी जोशी यांना विनंती करतो आपल्या शिवहस्ते त्या मॅचचं नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लुझर ज्या दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना अजून एक संधी आहे. रत्नेश 11 नवापाडा विपक्ष मिलिंद स्मृती वॉरियर्स धाकटी जुई अशी मॅच खऱ्या अर्थाने नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. छापा आलाय. टॉस जिंकलाय मिलिंद स्मृती वॉरियर्स धाकटी जुई टीमनं. जो काही निर्णय असेल घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. नवापाडा टीमनं टॉस जिंकलाय, सॉरी. तर आपण विनंती करूया डीजे मॅडी आपण तयार राहायचं आहे. संगीत नृत्य त्यांचा पहिला सबसे कातिल गौतमी पाटील फिकी पडेल त्यांच्या समोर. बघा ज्या संघाची फॉर्म फी 200 रुपये बाकी आहे. पहिला बॉल यॉर्कर आणि पहिल्या बॉलवरती मात्र दांडी गुल झाली आहे. पहिला खेळाडू बाद झाला. बघा विशेष सूचना राहील, ज्या संघाचे 200 रुपये फॉर्म फी बाकी असेल त्या टीमने लवकरात लवकर ती जमा करा. बघा हे अनाउन्समेंट करणं चुकीचं आहे, परंतु तुम्हाला पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय
आपली जी असेल फी ती बाकी असेल ती भरून टाका. दिव्या कदम मॅडम खतर आपण पाहिलं नुकताच भरपूर चांगलं नृत्य त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि आजची रात्र सदाबहार राहिली. आप आहे बहार आहे 4 चांद या खतर स्पर्धेला लागले. त्यांचा आपण सन्मान घेऊया. A1 जोडी शक्ती मात्रे आणि मंगेशी घरत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिव्या कदम मॅडमचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेनिमित्तानं करावा. आमचे रोशनदादा डाकी सरपंच त्यांनाही विनंती असेल. चला आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान घेऊया दिव्या कदम मॅडम यांचा. लावण्यवती आणि करदर मंगेशबाई चला या आपण आणि रोशनदादा डाकी आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिव्या कदम मॅडम यांचाही त्या सन्मान केला जाईल आणि खास करून मुंबईकर साहेब त्यांचा आभार मानावे लागतील. ज्युनियर आर्टिस्ट गोविंदा, सलमान खान, शाहरुख, अमिताभ बच्चन या सगळ्यांना इन्व्हाइट करणारे आमचे मुंबईकर आणि आज त्यांनी करदर दिव्या कदम मॅडम यांना इथे इन्व्हाइट केल्याने आज खरं स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. एंटरटेनमेंट या बेला लॉफ केला बॉलला उंच गेलाय अंतर कापेल का आणि अंतरही कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. सरपंच रोशन सन्मान होतो या ठिकाणी आमच्या कलाकार दिव्या मॅडम. इन्स्टा फेम सोशल मीडियावरती प्रचंड त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत आणि त्यांचा हा सन्मान मंगेशजी घर त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि त्याचबरोबर आमचे शक्ती मात्रे, रोशनदादा डाकी यांच्या वतीने हा त्यांचा सन्मान. अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मुंबईकर साहेब त्यांच्याशी जरूर संपर्क करा. एखादा इव्हेंटमध्ये जर तुम्हाला हे कलाकार पाहिजे असतील तर सर्वात अगोदर संपर्क मुंबईकर साहेब त्यांच्याशी आपण करा. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आणि त्यांना इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो करा. भरपूर त्यांच्या व्हिडिओज आहेत. दिव्या कदम मॅडम दिव्या कदम ऑफिशियल हा त्यांचा करदर इंस्टाला एक अकाउंट आहे. त्याला आपण फॉलो करा, लाईक करा आणि भरभरून त्यांना प्रेम द्या. तर इथे सूरज म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य आणि अतुल ठाकूर बोरखार यांच्या वतीने पारितोषिक आलंय. हा पंप जॅक हा फटका चाललाय त्या ठिकाणी अगदी आमच्या अतिथी मंचाकडे. मॅक्सिमम हिट षटकार. नाम जय श्रीराम, जय श्रीराम. आणि बघा खतर सूरज म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या बरोबरने अतुल ठाकूर बोरखार यांच्या वतीने उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेबांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर का डायरेक्ट हिट एखाद्या फलंदाजाने केला तर त्याला 2000चं पारितोषिक शेवटच्या सामन्यापर्यंत दिलं जाईल आजच्या रात्रीमध्ये. आणि बॅनर कुठे आहे बघा फायनल पर्यंत उद्यापर्यंत हे पारितोषिक. जो बॅनर हिट डायरेक्ट करेल त्याला 2000. बघा समोर एक्स्ट्रा कव्हर आता जो उजव्या हाताचा फलंदाज करतो त्याच्या एक्स्ट्रा कव्हरला जे प्रेक्षक बसले त्यांच्या मागे तो बॅनर आहे आमदार साहेबांना. त्यांना आपण हिट करा डायरेक्ट 2000 दिले जातील. तेच तर बॉल बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी वेदांत डाकी बोरखार गावचा हा आणखीन एक यंगस्टर खेळाडू. टार्गेट 72चं आहे प्रतिषटक. आपण जर पाहिलं 5 षटकामध्ये 14.40 हा रिक्वायर्ड रेट राहील पर ओव्हर मागे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे त्या ठिकाणी ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदने या टीमला आणि एका बाजूने आपण पाहता मोरवाई विंदने या संघाला. याही वेळा आपण पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉल मागे चालला, एज लागले, मिस्टेक झाली आहे आणि लॉंग स्टॉपला बॉल मात्र चालला नॉन स्टॉप सीमा पार. रन्स मधील 4 चौका. आलाय आणि पहिला खेळाडू बाजूला होता आर्यन अक्रुल पाटील डाव्या हाताचा खेळाडू. त्यानंतर मयूर म्हात्रे हा खेळाडू त्याच्यासोबत ॲज अ ओपनर मैदानामध्ये आपण पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगला स्टार्ट मिळाला बॅटिंग करणाऱ्या विंदने टीमला. 16 धावा आपण पाहता धावफलकावरती त्या ठिकाणी लागताना. एक खेळाडू बाजूला 16 धावा धावफलकावरती आहेत. ग्रुप ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. राज टाकी हा देखील बोरखारचा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. बोरखारचं क्रिकेट संग्राम शेठ घरत यांना आपण पाहता ज्यांच्या माध्यमातून खरं तर मालिकाभराची बाईक इथे पुरस्कृत करण्यात आली. दिव्या मॅडम तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. या स्पर्धेला आपण आपली उपस्थिती दिली कलाकार म्हणून तुमचं तुम्हाला खरं सॅल्यूट करावं लागेल. चांगलं योगदान राहिलं आणि
पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपण पाहता त्या ठिकाणी 16 धावा. काल उसारलेच्या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं मराठी सेलिब्रिटीज मालिकांमध्ये मूवीमध्ये ज्या काम करत असतात प्रार्थनाजी बेहरे मॅडम, मृण्मयी देशपांडे यांचं आगमन काल आपण पाहिलं. आणि आज इथे देखील आपण पाहताय कलाकार एवं जोडी मंगेशजी घरत, शक्ती म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेत दमदार आयोजन. आणि खरं तर बरेचसे चाहते आहेत या ठिकाणी. बंटी वजनदार आमचे बंटी, त्यानंतर साहिल घरत खूप मोठे फॅन आहेत दिव्या मॅडमचे. ओव्हर द विकेट यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला, लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉल चालला वाईडिश लॉंग ऑनला, मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या अगदी मधोमध हा बॉल. आणि त्या ठिकाणी सिंगल घेताना आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंना 1 रन मिळाली. 17 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. ज्या राजने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धुवाधार फलंदाजी केली आहे तो राज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आला. टार्गेट 72चा आहे. या क्रीडांगणावरती 90+ हा देखील हायस्ट पाहिला आपण. त्यामुळे धावा बनवायला इतक्या अडचणी येणार नाही आहेत. जर का विकेट मिळाले फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर मात्र अडचणी वाढतील. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिड विकेट मध्ये गॅप मध्ये फटका. आणि इथे पंचांचा सिग्नल येतोय. बॉल एका टप्प्याने चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा चौकार. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. अक्षय स्मृती मरुआई विंदने संघाचे कॅप्टन अनिकेत जोशी आणि टीमचे ओनर वंश एंटरप्राइजेस मॅनेजर गजानंददा पाटील. एका बाजूने ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदने या संघाचे कॅप्टन मनीष पाटील, टीम ओनर विशाल पाटील, वनमाली पाटील आणि मॅनेजर सूर्यकांत कासकर. याही वेळा आपण पाहिलं लॉफ केला बॉलला, बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलं, फिल्डिंग खराब आणि लास्ट मोमेंटला बॅकअप मिळालं. तद्वर मात्र आल्या 2 धावा बॅटिंग करत असताना ऋग्वेदा 11 टीमला. आणि धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा आपण जर पाहिलं धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद, त्या ठिकाणी तब्बल 23 धावा. अजूनही या मॅचमध्ये 49 करायच्या देणाऱ्या 21 चेंडूमध्ये अजूनही आपण जर पाहिलं या ठिकाणी 21 बॉलमध्ये 49 एज लागली. बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डमनला बीट केलंय, आउटफील्ड फास्ट आहे आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि इथे मात्र चौकार मिळाला बॅटिंग करत असताना ऋग्वेदा 11 टीमला. संघानी आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची. क्या बात आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. आणि हे पहिलं पर्व आहे जे नाईटमध्ये घडवलंय. शक्ती म्हात्रे, मंगेशजी घरत यांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांच्या माध्यमातून आपण पाहता गुरुग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग आणि तीही प्रकाश ज्योतामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. संपूर्ण ड्रेस कोड खेळाडूने परिधान केलेले आहेत आणि सुसज्ज असं आयोजन तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. बॉलर कमबॅक करेल का? यावेळेला लो फुल टॉस आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे. आणि इथे मात्र आणखीन एक नशिबाचा चौकार. किस्मत भी बहादुरो का साथ देते. आणि इथे 22चा चौकार मिळाला. 4 धावा मिळतील बॅटिंग करताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीमला. नशिबाचा चौकार मिळाला. त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅकफुटला आले, हॅमर केला बॉलला, फोर्सेबल फटका डीप कव्हर पॉइंटला. आणि इथे मात्र आणखीन एक चौकार. वन्स अगेन वन मोर, ये दिल मांगे मोर, अनदर 4.
समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आल्या. एक गडी बाद 35. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 37 धावांची गरज. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केला या बॅटिंग करणाऱ्या ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदने या टीमने. मरुवाई विंदने संघाच्या अगेन्स्ट दोन्ही एकाच गावचे संघ आहेत, त्यामुळे आता हे बॅटल तितकं चर्चेमध्ये राहील. संघर्षमय हा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जर का एखादं इकॉनॉमिकल फिगरचं षटक आलं मरुवाई विंदने संघासाठी तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल आणि ते टाकावं लागेल आता गोलंदाजाला, कारण आता आव्हान थोडंसं फिल्डिंग करणाऱ्या टीमला कठीण होत चाललंय. स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, स्पर्धेमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत थांबायचं असेल, तुम्हाला या स्पर्धेमध्ये संघर्ष करावा लागेल, आपली गुणवत्ता स्पष्ट करावी लागेल, तेव्हाच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकाल. या ओव्हरमध्ये मात्र बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाज वेदांत डाकी हा खेळाडू. शुभमने मात्र मागच्या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा खर्च केला. वेदांत डाके आला या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकमध्ये कमबॅक करेल का हा एक मोठा प्रश्न राहील. बोरखार विलेज एंड कडून तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज असतील स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय त्या ठिकाणी मयूर म्हात्रे ज्याने 1 बॉल फेस केलाय. 1 रनचं योगदान आपल्या टीमला दिलं तो खेळाडू त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. मयूर म्हात्रे हा खेळाडू. याही वेळी आपण पाहिला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका चाललाय. फिल्डिंग त्या ठिकाणी खराब थोडीशी पाहायला मिळाली, पण तो बॅकअप मिळाला. थ्रो चांगला आहे. 1च रन या बॉलवरती राहील आणि जितकी स्ट्राईक आता राज डाकीला कशी मिळेल हा प्रयत्न आपण पाहता मयूर म्हात्रेच्या माध्यमातून केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट, कारण एका बाजूने आपण जर पाहिला लिडिंग फ्रॉम फ्रंट म्हणजे मुख्य रोल साकारतो त्या ठिकाणी वेदांत राज डाकी, तर त्याच्या बरोबरने साईड रोल म्हणजे त्याच्या सहाय्यक भूमिका साकारताना आपण पाहता मयूर म्हात्रे या खेळाडूला. रन मात्र मिळाली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. आता येणारे बॉल 17 विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज. टोटल धावा धावफलकामध्ये लागल्या 36. आता 17 चेंडूमध्ये 36 करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स विंदने या टीमला. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले. हॅमर करायचा होता बॉल त्या ठिकाणी आपण जर पाहिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॉलच्या लाईनमध्ये येता आलेला नाही फलंदाजाला. आणखीन एक डॉट या ठिकाणी आपण पाहताय. मिकी माऊस तर एंटरटेनमेंट तेही करत आहेत, त्यांचंही कौतुक करावं लागेल. काहीच त्या स्पर्धेमध्ये शक्ती मात्र मंगेश दादा यांनी काहीच ठेवलेलं नाही आहे. सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खूप चांगलं खरं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन. खरं तर असं म्हणतात आयोजन कसं असावं नियोजन कशा पद्धतीने करावं याचं उत्तम उदाहरण सांगणारी स्पर्धा प्रीमियर लीगची. गुरुग्राम पंचायत विंदने प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेत आहोत. बघता बघता तिसरी रात्र आली. गेले कित्येक महिने आणि कित्येक दिवसाची मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहिली आणि आज मात्र तिसरी रात्र. तेज तरार बॉल लाऊड अफी झाली आहे. फास्ट अँड फ्युरियस बॉल. अपील भरपूर झाली आहे. तो निर्णय पंच देतील तो अंतिम असेल. पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. मेन अंपायर दीपक बोराडे सर, हेमंतजी कोळी, आत्मारामजी कोळी 3 आमचे ऑफिशियल पंच आहेत. चेक खतर निर्णयाची प्रतीक्षा करतात, परंतु पंचाचा निर्णय असेल त्या ठिकाणी आपल्या निर्णयावरती ते तटस्थ असतात. खेळाडू सुरक्षित आहे त्यांच्या माहितीनुसार पाहायला मिळेल. लाऊड ऑफिस झाली कारण त्यांना माहिती आहे राज डाकेच्या विकेटचं महत्त्व किती आहे. प्राइस विकेट आहे. जर का हा विकेट मिळाला तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या ऋग्वेदा एंटरप्राइजेस 11 टीमवरती आणि हा प्रयत्न राहील. चांगली बॉलिंग ॲक्शन कमबॅक करत असताना या षटकामध्ये वेदांत डाके हा खेळाडू या षटकात 3 बॉल टाकले. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली, सलग 2 डॉट. प्रेशर आता राहील बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांची गरज. नेक्स्ट 15 बॉल आणि 36 धावा करायच्यात मैदानामध्ये. आता मात्र यावेळेस आपण जर पाहिला तर कदाचित एज लागली असावी आणि इथे मात्र झेल कॅरी करता आलेला नाही. कॉट बिहाइंड विकेटसाठी मात्र प्रयत्न करायला हवा होता, पण तो झेल सुटला. अनिकेत कडून कॅप्टन आहेत यष्टांच्या मागे, त्यांच्या माध्यमातून मात्र जीवनदान मिळालं. बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी वेदांत डाकी खरं तर याच्या डाकीच्या गोलंदाजीमध्ये राज डाकी या फलंदाजाला आपण पाहिला. कालच दिगोड्याची नाईट स्पर्धा संपन्न झाली. मालिकावीराचा मानकरी साईश राहिला, पण तो साईशचा रेकॉर्ड जर पाहिला त्या स्पर्धेतला तर प्रत्येक सामन्यामध्ये त्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्याने त्या जीवनदानाचा फायदा उठवत मात्र अप्रतिम खेळी करत मात्र सुपर 4मध्ये संघ गेला. आणि आज इथे देखील आपण पाहिला तर राज डाकीला जीवनदान मिळालेलं आहे. वेदांत कमबॅक करत असताना यावेळेला पुन्हा एकदा तेज तरार फुल टॉस. क्या बात आहे. भरपूर वेगाने वेगवान बॉल डिलिव्हर्ड केला. ऑफस्टिकच्या अगदी बाजूला लोअर फुल टॉस बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट. जितके डॉट बॉल टाकता येतील तो प्रयत्न आता वेदांत डाकीला करावा लागेल, कारण जर डॉट बॉल टाकले तर प्रेशर क्रिएट होईल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. एक डॉट बॉल तुम्हाला त्या ठिकाणी पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. मॅच ऑन आहे. आता शेवटचे बॉल 13.
विजयासाठी तब्बल या ठिकाणी करायच्यात आतापर्यंत पाहिल्या 35 धावा. 13 बॉल 35चं समीकरण मैदानामध्ये आलेलं आहे. पुन्हा एकदा कमालीचं कमबॅक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या वेदांत डाकी या खेळाडूसाठी. आपल्या गतीने त्याने बीट केलं फलंदाजांना. लाईन टू लाईन बॉल त्याच्या माध्यमातून पाहिला आणि इथे मात्र 2-3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकामध्ये लागल्या गेल्या त्या ठिकाणी तब्बल 37 धावा. मैत्री मिली नवीन तो स्फोट धाकटी जुई गावाचा जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. मैत्री मिली नवीन तो स्फोट धाकटी जुई गावाचा जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाई. थँक्यू डीजे मास्टर. याच दरम्यान आपण सन्मानाकडे वळणार आहोत. सन्माननीय विकासजी गरज साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजक शक्ती म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं साहेबांचं स्वागत करायचं आहे. मान्यवरांना खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जाईल. आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंधने मध्ये सर्वांचं आपण स्वागत करणार आहोत. आमचे उपस्थित मान्यवर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय व्यासपीठावरती. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा हा देवा समान आणि इथे मात्र प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण इथे घेत आहोत. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 35 धावांचं समीकरण. वेदांत डाकीनं पहिल्याही सामन्यामध्ये 2 षटकं टाकली होती. 9 धावा खर्च करत त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद केले होते. चांगली कामगिरी वेदांतच्या माध्यमातून पाहिली आणि तेच सरळ गोलंदाजी. आता अनिकेत थळी आलाय यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये. भिंदनेचा खेळाडू आय थिंक असेल. अनिकेत ठाकूर आहेत. बोरकारचा खेळाडू अनिकेत तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये. समोर फलंदाज सज्ज आहेत. पुन्हा एकदा आपण पाहता त्या ठिकाणी राज बॅकफुटला आले. स्टिअर केला बॉलला. गॅपमध्ये फटका. एकसा कव्हर डीपमध्ये चाललाय. भरपूर वेगाने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि इथे मात्र 2 धावा घेतल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. 2 धावा आल्या. आता अंतिम 11 बॉल विजयासाठी तब्बल 33 धावांची गरज. 72 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी उतरलेला आपण पाहता संघ त्या ठिकाणी ऋग्वेदा एंटरप्राइजेस पुरस्कृत CR7 स्पोर्ट्स बिंदने, तर एका बाजूने अक्षय स्मृती मरुवाई बिंदने संघाला या 72 धावा रोखायच्या आहेत. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. मोठी लढत तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस धीम्या गतीने. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती परिवर्तन ही काळाची गरज आणि इथे मात्र सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, टप्पा अचूक आहे, तो गोलंदाज नेहमी प्रभावित राहील आणि इथे मात्र दमदार कामगिरी करत असताना आपण पाहता त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये असणारा खरं तर अनिकेत ठाकूरच्या माध्यमातून डॉट. 10 बॉल 33. पुन्हा एकदा 33 बॉल आणि इथे आपण पाहताय खरं तर आणखीन एक सिंगल रन येईल. सिंगलने मात्र प्रेशर क्रिएट होणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या अक्षय स्मृती मुरवाई बंदरे टीमवरती. बघा याच दरम्यान एक विशेष निवेदन असेल. 3303 कार नंबर आहे. बघा मॅडमची गाडी निघाली. आमचे मुंबईकर साहेब निघाले तर गाडी आपण काढा. 3304 इलेक्ट्रिक गाडी आहे आणि इथे आपण पाहिला खरं तर 20 स्टेपमध्ये फटका. त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर आहेत. एकसा कव्हरला आले झेल खाली आणि इथे महत्वाचा झेल टिपला. खेळाडू बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी मयूर म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. कहाणी मिनिट 20. आता 8 बॉल 32. मिकी माऊस त्यांचं कौतुक करावं लागेल. घनसोलीवरून ते रोज येतात आणि एकाची तर 12वीची एक्झाम होती, तोही पेपर देऊन आलाय. त्यांना आपण पाहिलं, त्यांचंही खरं तर विशेष कौतुक करूया. आणि आता 8 मध्ये
33 आणि इथे फटका फसलाय आणि इथे अमृत ठाकूर आय थिंक अमृत आलेत त्या ठिकाणी, सौरभ पाटील आलेत आणि त्यांचा झेल मात्र सुटला गेला. प्रयत्न चांगले होते आणि किती झेल सोपा नव्हता, पण तो 1 रन मिळाली बॅटिंग करत असताना ऋग्वेदा एंटरप्राइजेस या टीमला. आता समीकरण आपण जर पाहिलं शेवटचे 7 बॉल विजयासाठी तब्बल 31 धावा, 7 चेंडूमध्ये 31. अभी नाही तो कभी नाही अशी मात्र इनिंग राजला साकारावी लागेल, कारण तिसऱ्या षटकामध्ये वेदांतने केलेलं कमबॅक आपण पाहिलं आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेत ठाकूर त्याने देखील चांगली गोलंदाजी केली, लयबद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं रिटर्न आलेत कर्दर फिल्डिंग करणारे संघ. इथे फुल टॉस आहे, एक्सा कव्हरला हा फटका फसलाय, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, टिपलाय झेल आणि इथे मात्र संपलाय त्या ठिकाणी राज डाकी या फलंदाजाचा खेळ. मैदानामध्ये आता तब्बल 31 धावांचं समीकरण. सहा चेंडूमध्ये आता 31 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत. मुंबईकर साहेब काय कुठे चालले तुम्ही? तलावामध्ये चालले मच्छी पकडायला. चला मिकी माऊस जाऊ द्या, सामना सुरू आहे, अपघात होईल. चला मॅडम बाय बाय करा सर्वांना. 6 चेंडूमध्ये आता 31 धावा, मॅच ऑन आहे, 5 षटकार आणि 1 सिंगल करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना अक्षय स्मृती मरुवाई विंदने या टीमला, अक्षय स्मृती मरुवाई विंदने या संघाला 6 चेंडूमध्ये 31 करायच्यात. आणि क्रिकेटमध्ये असे रेकॉर्ड्स आपण होताना पाहिले, अनेक वेळा पाहिले, असे रेकॉर्ड्स घडलेत. परंतु या मॅचमध्ये हा रेकॉर्ड्स होईल का, आणि जर का झाला तर मात्र हा खेळाडू चर्चेमध्ये राहील. बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज स्वप्नील ठाकूर, स्वप्नील खार पाटील. पहिला बॉल फटका फसला, कॉटन बोल्ट, आणि इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय सौरभचा. खेळाडू बाजूला आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये ऋग्वेदा 11 टीमचा. विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना अक्षय स्मृती मरुवाई विंदने टीमला. आता पारडं थोडंसं जड झालंय विंदने संघाचं फिल्डिंग करणाऱ्या, आणि एका बाजूने ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम विंदने त्या संघाच्या वाट्याला आता खडतर प्रवास आपण येताना पाहत आहे. खरं सुरुवात दमदार झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पहिल्या 35 आल्या, पण 3 ओव्हरमध्ये 37 करताना आता अंतिम 6 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांचं समीकरण उरलंय. म्हणजे मागच्या 12 बॉलमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6. आणि इथे आपण जर पाहिलं आता या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय फिल्डिंग करणाऱ्या अक्षय स्मृती मरुवाई विंदने या संघाने. सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली. खरं तर त्या ठिकाणी स्वप्नील खार पाटील या खेळाडूच्या माध्यमातून 35 धावा त्याने केल्या, आणि सर्वात महागडा खेळाडू होता खरं तर अक्षय स्मृती मरुवाई विंदने संघाचा, ज्याला 20,000 पॉईंट घेतलं होतं टीममध्ये. त्याने मात्र आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी केली. यॉर्कर बॉल चॉप करायचा आहे, खोदून काढायचा, बॅट ग्राउंडिंग झाली आहे, आणखीन एक डॉट. क्या बात आहे, कमालीचं कमबॅक या ठिकाणी आपण पाहत आहे. स्वप्नील खार पाटील अष्टपैलू खेळाडू या संघाचा, आणि इथे मात्र यॉर्करचा त्याने वापर केला. 4 बाद 41. आता शेवटचे 4 31 म्हणजे औपचारिकता शिल्लक राहिली मॅचची. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, समीर जोशी आणि त्यांच्या बरोबरीने ओमकार जोशी हे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहे. चांगली मॅच. पहिल्या रात्रीमध्ये चैतन्यचा संघ गेला सुपर 4ला, काल रोहितचा संघ सुपर 4ला गेला. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 4ला जाईल? आता विनर मधला जो जिंकेल तो डायरेक्ट आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना खेळेल. परंतु नेक्स्ट मॅच लूजर विपक्ष लूजर म्हणजे डू ऑर डाय अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील, आणि जो पराभूत होईल त्याला मात्र पुन्हा एकदा 365 दिवस आतुरतेने वर्षाच्या वर्ष वाट पाहावी लागेल. आणि इथे मात्र मिस टायमिंग फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅचची. राऊंड रॉबिन्स मेथड नुसार मात्र ही स्पर्धा खेळली जाते.
प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री 4 संघ, त्यातून एक संघ सुपर 4ला आपण क्वालिफाय करत आहोत. म्हणजे प्रत्येक रात्री 6 सामने तुम्हाला इथे पाहायला मिळतील. मॅच 1 साइडेड झाली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. याही वेळा आपण पाहिला ऑन साईडला हा फटका फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मिलिंद स्मृती वॉरियर्स विपक्ष रत्नशिलेबन नवापाडा, दोन्ही संघ पण सज्ज राहा. सामना जसा संपेल, ज्या संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला त्या संघाने लगेच मैदानाकडे उतरायचं आहे. यावेळेस आपण पाहिला डाव्या अशा बाहेर, पंचांचा इशारा वाईड. अजून प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी फिल्डिंग करणाऱ्या अक्षय स्मृती मरुवाई विंदने या टीमला. आणि आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना खेळताना आपण या टीमला पाहणार आहोत. परंतु पराभूत संघाला मात्र पुन्हा एकदा संधी मिळेल अगदी 5व्या सामन्यामध्ये खेळण्याची. स्विच इट करायचं आणि हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये अक्षय स्मृती मरुवाई विंदने या संघाने. चला दोन्ही संघ